देवा, आत्तापर्यंत मी सगळं मनात ठेवत आले, पण आता सगळ्या गोष्टी अगदी हव्या तशा घडतात। कदाचित हीच ती योग्य वेळ आहे सूर्याला सगळं खरं काय ते सांगण्याची। डॅडी आत्तापर्यंत जे काही भोगत आलेत, सगळी प्रॉपर्टी, संपत्ती, घर, हे सगळं सूर्याचं आहे हे आता त्याला कळायलाच हवं। अजून जर उशीर केला ना तर गोष्टी हातातून निसटतील आणि ते मला नकोय देवा। डॅडींनी सूर्याकडून जे जे काही हिरावून घेतलेलं आहे ते आता त्याला परत द्यायची वेळ आली। देवा, मला आशीर्वाद दे आणि सूर्याला सगळं सत्य सांगण्यासाठी मला ताकद दे। तुळजा, तू आता जे बोलत होतीस तसं करण्याचं जर तुझ्या डोक्यात असेल तर ते आत्ताच्या आत्ता डोक्यातून काढून टाक। आई, पण का? का म्हणजे? अगं तो नराधम जालिंदर, त्याच्या हातनं धनदौलत जाण्याच्या भीतीनं तो मोकाट सुटलाय। त्याला कसलीच मर्यादा नाही राहिलीये। त्याला फक्त संपत्तीची हाव आहे आणि अशा रावणाला संपवायचं असेल ना तर पोरी सगळ्या गोष्टी धीर धरून करायला पाहिजे। अजून किती धीर धरायचा आहे आई? इतकी वर्ष सूर्याला अंधारात ठेवलंच होतं ना आपण। पोरी, तुझं समद बरोबर आहे, पण सूर्याच्या डोळ्यातला राग बघितलास ना तू? तो जर जालिंदरकडे गेला असता ना तर त्याने जालिंदरचा मुर्दाच पाडला असता। पोरी, मला सूर्याला माझ्यापासून लांब गेलेलं बघायचं नाही। नको मला धन दौलत, पैसा, संपत्ती। मला माझा सूर्य पाहिजे। आई अहो, अशाने ना सूर्याला त्याच्या हक्काचं कधीच मिळणार नाही आणि डॅडी मात्र मोकाट फिरतील। ओ, कित्येकाच्या वाट्याचा सुखाचा घास ओरबाडून खातील ते। आणि या सगळ्याला ना फक्त आपण जबाबदार असू, कारण आपल्याला हे माहीत असूनही आपण सूर्याला सत्य सांगितलं नाही, डॅडींना रोखलं नाही। मला तुझं समद पटतंय तुळजा, पण आधीच माझ्यावर त्याच्या बहिणींवर झालेला अन्याय बघून तो आतल्या आत दुमजतोय आणि त्याला तू आता जर हे समद सत्य सांगितलंस ना तर तो जालिंदरला जिवंत सोडणार नाही आणि त्यानंतर जे होईल त्यात फक्त आपल्या घराची होरपळच होईल तुळजा। म्हणून तुला सांगते पोरी। आई, आत्तापर्यंत ना याच भीतीपोटी मी शांत होते। सूर्य रागाच्या भरात चुकीचं पाऊल तर उचलणार नाही ना, ही भीती ना माझ्याही मनात होती हो। पण आता बस, आता नाही। डॅडी शांत बसणार नाही हे माहिती आहे मला, आणि त्यांनी काही करण्याच्या आधी सूर्याला हे सत्य कळायलाच हवं। हो, असं जर केलं ना तरच डॅडींची सत्ता संपेल आणि सूर्याला त्याचा हक्क मिळेल। आणि असंही संकटाला घाबरून जगण्यापेक्षा ना त्याच्याशी लढून ते संपवणं जास्त योग्य वाटतं मला। त्यामुळे मी आता तेच करणार आहे। मी सूर्याला डॅडींचं सगळं सत्य सांगणार आहे। तेजू, तेजू बाहेर आहे की? अगं बाहेर आहे। दादा, कुठे होतास तू? आम्ही कधीपासून तुझी वाट बघतोय। दादा, मी गोडाचा कला केलाय, तू आधी चाखायचं आणि सांग कसं झालाय। दादा, मी अन्न भागुनी ना ही दही अंडी सजवली, कशी वाटते? अरे थांबा 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 जरा, आधी मी काय आणले ते तरी बघा। या हे बघा कसं आहे? हा, माझ्या बाच्यांसाठी पाळणे आणलेत। कसं आहे, भारी आहेत ना? भारी आहे दादा। हा, मग आता पौर्णिमेमुळे तेजू रात्रभर जागी असते म्हणून म्हणलं पाळणे आणावे। आता ह्याच्यात कसं बाच्या एकदम शांत झोपतील, आहे ना? तेजूचं पण टेन्शन जाईल, आहे की नाही? दादा, अरे तू किती काळजी घेतोस सगळ्यांची। अगे येडा बाई, आज रडायचं नसतं। येडे का तू? अरे दही अंडे आनंदाचा सण नाही हो। हसत चल, तयार लागा, चला। हे ठेवा, ठेव। चला पुढे आणि इकडं। कसली भारी सजवली। अरे वा, किती छान सजवलंय समद। कितीतरी दिवसांनी मी असा सण बघणार आहे, लय बरं वाटतंय। आई, हे तर काहीच नाही। इथून पुढचा प्रत्येक दिवस आहे ना तुमच्या सगळ्यांसाठी सण असणार। बघ मी काय काय करत होती। हा,
लय जीव तुटतो रे तुझा सगळ्यांसाठी. अगदी कृष्णावाणी आयुष्य जगतोस बघ तू. तुला जन्म देणारी मी तुझ्यापासनं देवकीवाणी लांब राहिली. हा ना, तुझ्या बहिणींमध्ये तू तुझी यशोदा शोधलीस आणि जगत राहिलास. खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे सूर्या. करंट बसला का तुला? दादा सांग, यंदाची दहीहंडी कोण पाडणार? कोण फोडणार काय? कोण फोडणार? मी फोडणार. कळलं? होय काय? मग आम्ही जातो घरी. चल पुढे. जा जा जा. तुम्ही दोघं पण नाही फोडणार आहे, मी फोडणार आहे. ए, काठी कुणाच्या हातात आहे? म्हणजे मी फोडणार. फोड फोड. चला आता सगळ्यांनी तयारी ठेवा. तात्या आणि आई मागे सरा. तयारी ठेवू दे. चल. जय राधे राधे. अरे हळूहळू. मी फोडणार. अरे मी फोडणार. अरे मी फोडणार. घ्या. बाळकृष्णाची पण इच्छा दिसते की हंडी वहिनीनच फोडावी, म्हणून तर काठी डायरेक्ट वहिनीच्या हातात जाऊन बसली. वहिनी ये. सूर्या, दादा, अरे वहिनी हाक मारते की. ए उगा जागा पण करू नको. कुठं आग मारली तिनं? कशी फोडू ही अंडी? दादा, वहिनी, एकमेकांकडे बघायला ना अख्खा दिवस पडलाय. मला त्या हंडीतला काला खायचंय. पटकन फोडा. बाबरल है तुझ्या मग हळू हळू बोल तू जरा फिर महत एकदा. ओ, खेळायचंय, हात बाहेर काढायचंय. तुला पण लपड. आई, अगं तुझ्याकडे किती छान राहतात या. किती छान खेळतात. का नाही खेळणार? आजी आहे मी त्यांची. आणि असं बी लहान मुलांना आजी आजोबांचा जास्तच लळा असतो. पण तू काय बी म्हणाय, माझ्या लेकी ना खरंच खूप नशीबवान आहे. त्यांना सूर्यदादासारखा मामा आणि तुझ्यासारखी आजी मिळाली. आजी म्हणून लई कमी पडले बघ मी. मला 2-2 सोन्यासारख्या नाती आहेत, पण त्यांच्यासाठी एखादा सोन्याचा दाग नाही करू शकत. आता हात रिकामेत माझे म्हणून नाही करू शकत, पण माझी लई इच्छा आहे ग, एखादा तरी सोन्याचा दाग करावा यांच्यासाठी. हाय अगं, सोन्याच्या डागापेक्षा तुझं प्रेम किती मौल्यवान आहे यांच्यासाठी. हसतात बघ कशा. करणार करणार तुम्हाला एखादी खेळणं घेणार मी. रोजा, तात्या, तुम्ही इथे? अगं तुझीच वाट बघतोय. का? काय झालं? मला माहित आहे तू कुठे चालली असती. सूर्याला सांगायला चाललीस ना, चालेल तर ना आमची इस्टेट लुटली म्हणून. नग करूच असं पोरी.
नग सांगूस त्याला काय अग आगीशी खेळाय गेल्यावर आपल्याला चटक बसणार लागे. तात्या मग ती आग कायमची विझवायला नको का? का ती अशीच पेटत राहू द्यायची? अग पर तू करायला चालली त्याच्यामुळं आपल्या घरावलंही संकट याची शक्यता आहे बघ. अगं तू भस्मासूर आहे. हा घरदार जाळून टाकलं आपलं. नग करूस असं पोर. माझ्यावर एवढं उपकार कर बघ. नग सांगू सूर्याला काय माझ्या वाट्याला आलं ते त्याच्या वाट्याला नग याला बघ. मी भोगलं ते तिला बघायला गेलाच ग. तात्या तुम्ही सावरा बरं स्वतःला. हे बघा कोणाला काहीही गमवायची गरज पडणार नाही. मी सगळं नीट करेन. तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. अगं पण कधी नव्हे ते आईनं पहिल्यांदा एखादी इच्छा बोलून दाखवली. ती बी मला पुरी करता येईन. पण नाही, आई म्हणते ना सोन्याचा डाग करायचं, तो मी करणारच. काय ग आज का बघत बसली माझ्याकडं? काय काम होतं का? नाही काम असं काही नाही रे. मग असं का बघत होती माझ्याकडं? अच्छा आता माझ्या नवऱ्याकडे मी बघायचं पण नाही का? मी कुठं असं म्हणलंय. आपण आयुष्यभर एकमेकांकडे बघत राहू बस. लगेच आगाऊपणा सुचतो हा तुला. अरे मी काय केलं आता? तुझं कधी कधी तुझं खरंच कळत नाही राव मला. म्हणजे स्वतः ती जवळ येतीस, नंतर मी जवळ आलो की मला लांब करतीस होय. त्याला काय अर्थ आहे राव? सूर्या रे असं काही नाहीये. तू माझं ऐकून तरी घे. मला तुला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचं आहे. बोल. सूर्या मला ना तुला खूप दिवसापासून एक गोष्ट सांगायची होती. मी ती तुझ्यापासून लपवली असं प्लीज तू समजू नकोस. पण परिस्थितीमुळे मला कधी ती सांगता नाही आली. पण मला असं वाटतं आज ही योग्य वेळेत तुला सगळं खरं काय ते सांगण्याची. काय झालं? सूर्या तू प्रचंड मोठ्या संपत्तीचा मालक आहेस. पण तुझ्याकडून ते कोणीतरी हिसकावून घेतलंय रे. काय? मी मोठ्या संपत्तीचा मालक आहे? हो बर. आणि कुणी हिसकावून घेतलं? जालिंदर निंबाळकर. काय? सूर्या डॅडींची जी काही प्रॉपर्टी आहे, त्यांचं जे काही ऐश्वर आहे ना, ते तुझ्या वडिलांचं आहे. तुझ्या मालकीचं होतं ते तुझं आहे ते सगळं. पण तुझ्या वडिलांना फसवून घरादाराला गरिबीचे चटके सोसायला लावून त्यांनी ते सगळं तुझ्याकडून हिरावून घेतलं रे. सूर्या डॅडींच्या प्रॉपर्टीचा मालक दुसरा तिसरा कोणी नसून तू आहेस. सूर्यकांत जगताप आहे. सूर्या ही सगळी ना तुझी प्रॉपर्टी आहे. काय पण काय बोलते तुळजा? अगं ती संपत्ती नाहीये, त्याला ऐश्वर्य म्हणतात. पुढच्या 10 पिढ्यांना बसून खातील एवढा पैसा आहे, एवढा जमीन जुमलाय त्यांचा. काय पण बोलते तू? सूर्या रे त्यांचा नाही तुझा आहे तो. सूर्या मी जेव्हा जेव्हा तुला हे सगळं सांगायला आले ना, तेव्हा तेव्हा डॅडींवरच्या अतिविश्वासामुळे तू माझं कधी ऐकूनच घेतलं नाहीस. पण प्लीज आता तरी विश्वास ठेव रे माझ्यावर. मला सांग, हे एवढं मोठे सत्य एवढे दिवस मला कळलंच नाही, असं कसं होऊ शकतं? सूर्या रे या सगळ्याला ना तेव्हाची परिस्थिती कारणीभूत होती. अरे डॅडींना देव मानून मखरात बसवून ठेवलेलंस तू. त्यांच्याबद्दल एक शब्दही ऐकून घ्यायला तयार नव्हतास. तुला आठवतंय मी जेव्हा पहिल्यांदा तुला हे सगळं सांगायला आले होते तेव्हा तू चिडला होतास माझ्यावर. त्यांच्या विरोधात एक शब्दही ऐकून घ्यायची इच्छा नव्हती रे तुझी.
आणि त्यानंतर प्रॉपर्टीची एक फाईल माझ्या हाती लागली होती. कसली फाईल? डॅडींची सगळी प्रॉपर्टी ही तुझी आहे हे पेपर्स होते त्या फाईलमध्ये. सरळ तू मला आणून का नाही दाखवलीस? दाखवणार होते सूर्या, पण त्याच्या आधीच डॅडींमुळे ती फाईल माझ्या हातून निसटली. आणि त्यानंतर सुद्धा सांगणार होते, पण तात्यांनी मला अडवलं. तात्यांनी? हो, म्हणजे तू रागाच्या भरात भलतं सलतं करणार तर नाही ना ह्याची भीती होती रे त्यांना. तुला गमवायची भीती होती. सूर्या, त्यांनी जे जे काही भोगलंय ना ते तुझ्या वाट्याला येऊ नये असं वाटत होतं त्यांना, म्हणून त्यांनी मला अडवलं. म्हणजे ह्याचा अर्थ डॅडीने फक्त आमच्या मनाचा नाही, आमच्या अधिकाराचा, आमचा हक्काचा पण फायदा घेतला. अरे मी माझ्या बहिणींना, माझ्या कुटुंबाला सुखात ठेवू शकलो असतो, त्यांचं आयुष्य सुरक्षित करू शकलो असतो. पण त्याच्या नशिबी दिवस रात्र फक्त कष्टच करणं आलं. ते माझ्या डॅडींवरच्या आंधळ्या विश्वासामुळं. तुझं मोठ्या तोरात मी स्वतःला चांगला भाऊ म्हणून मिरवतो, पण त्यांच्या नशिबी दिवस रात्र फक्त कष्टच करणं आलं. आणि ते फक्त माझ्या डॅडींवरच्या आंधळ्या विश्वासामुळंच. तुझं अगं स्वतःला मी चांगला भाऊ म्हणून मिरवतो व नाही. खरं सांगू का, माझ्या या वागण्यामुळेच माझ्या बहिणीचं नुकसान झालं. माझ्या या बावळटपणामुळेच त्यांच्या नशिबी गरिबी आली. ह्या सगळ्याला मी जबाबदार आहे. तुळजा, मी जबाबदार आहे याला. सूर्या, अरे तू शांत हो बरं. ही वेळ स्वतःला दोष देण्याची नाहीये, तर सत्य काय ते ऍक्सेप्ट करण्याची आणि पुढे काय करता येईल ह्याचा विचार करण्याची. नाही तुळजा, नाही. डॅडींसारखा राक्षस माणूस माझ्या आयुष्यात आला आणि त्याने सगळं हिरावून घेतलं माझं. अगं मी माझ्या आईच्या प्रेमाला मुकलो गो, त्यात माझ्या बहिणींची उरपळ झाली. अगं रोज हात चालल्याशिवाय आम्हाला खायला मिळत नव्हतं. हातावरचं पोट म्हणून माझ्या बहिणींनी पडल ते काम केलं. ही सगळी संपत्ती त्यांच्या हक्काची असताना त्यांच्या नशिबी हे अपमानाचं जगणं का आलं? अगं तेजूच्या आणि धनुच्या लग्नात पण मी तडजोड केली, ती सुद्धा करावी लागली नसती. हे सगळं मला माहित असतं तर माझ्या बहिणी सुखात जगल्या असत्या ना. मला सांग, तू अजून काय काय लपवलंयस माझ्यापासून? तात्याने काय काय लपवलंय? मला आजच्यात सगळं कळलं पाहिजे, आजच्यात सगळं कळलं पाहिजे. तात्या, 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 तात्या कुठं? तात्या बाहेर या, तात्या बाहेर या, तात्या, तात्या कुठे गेलेत? तात्या, तात्या कुठे? काय झालं? तात्या, तात्या कुठं आहेत? हो, खरं सूर्या. तात्या, तुम्ही अजून काय काय लपवलंय माझ्यापासून? अजून करायला असेल ना सगळं सांगून टाका. मला आजच्यात सगळं कळलं पाहिजे तात्या. एक एक गोष्ट मला एवढं उशिरा कळले ना की मला आता स्वतःचीच लाज वाटायला लागली. त्या माणसाचे मी एवढ्या आहारी कसा गेलो की मला माझ्या कुटुंबाचं सुख भलं काहीच दिसलं नाही. एवढे दिवस डोळ्यात पट्टी बांधली ना त्याचा त्रास होऊ लागला मला तात्या. तात्या, मला माफ करा, पण मला सगळं सांगावं लागलं याला. आणि असंही ही वेळ आता काही लपवून ठेवण्याची नाहीच आहे. आपण कोणाला अंधारात ठेवायला नको असं मला तरी वाटतं. त्यामुळे तात्या, जे काही आहे ना ते कसलीही भीती न बाळगता प्लीज बोला. हो, सूर्य तुमचा मुलगा आहे, त्याला सगळं खरं जाणून घ्यायचा अधिकार आहे. मी पण सगळं ऐकण्याची तयारी ठेवली. सगळं बोलून टाका, स्पष्ट बोला.